नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे ठिकठिकाणी करण्यात आले जंगी स्वागत। कार्यकर्त्यात मोठा उत्साह। जनतेने नेत्याच्या स्वागतासाठी केली होती मोठी गर्दी। JCB गुलालाला फाटा देऊन उंटावरून केली फुलाची उधळण। सहकार मंत्री म्हणून सहकार चळवळीचे नाव देशात करणार नामदार बाबासाहेब पाटील यांची ग्वाही। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे आज मतदारसंघात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आगमन झाले। नांदेडवरून मंत्री महोदय लातूर जिल्ह्यात येत असताना नांदेड लातूर जिल्हा सीमेपासून भव्य रॅली काढून त्यांचे मोठ्या उत्साहात भव्य असे स्वागत करून जनतेने मंत्रिपद मिळाल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे। तसेच अहमदपूर शहरात व संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या स्वागतासाठी भव्य अशा स्वागत कमानी, बॅनर यांनी संपूर्ण मतदारसंघात झळाळी निर्माण झाली होती। ढोल ताशाच्या गजरात, राष्ट्रवादी पुण्याच्या सुरात ठेका धरत फटाक्याची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला। मंत्री महोदयांनी आपल्या मतदारसंघात प्रवेश करताच प्रथम डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी भक्तिस्थळ येथे जाऊन दर्शन घेतले। त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। यानंतर नगर परिषदेच्या प्रांगणात टिपू सुलतान स्मारकास भेट देत स्मारक समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। याच ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने प्रशासक उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी त्यांचे स्वागत केले। यानंतर मंत्री महोदय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला। तसेच विदा सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सत्कार स्वीकारून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या ठिकाणी भव्य असा सत्कार त्यांचा करण्यात आला। तो सत्कार स्वीकारून यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघातील जनतेने मला आशीर्वाद दिल्याने माननीय अजितदादा पवार यांनी माझ्यावर सहकार मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे। त्यांचा विश्वास सार्थ ठरून सहकार चळवळीला अतिशय चांगले काम करून आपल्या मतदारसंघाचे व सहकाराचे नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली। त्याचबरोबर मतदारसंघाच्या सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला अंतेश्वर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। मंत्री महोदयाचा संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी जंगी उत्साहात स्वागत होत आहे।